नमस्कार शेतकरी मित्रांनो, इसाप ऑर्गॅनिकच्या 42व्या एपिसोडमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत. आतापर्यंत आपण 41 एपिसोड केले इसाप सेंद्रिय शेती पद्धतीच्या विविध पिकांच्या बद्दल नेमकं काय केलं पाहिजे याची माहिती घेतली. परंतु आज आपण एक वेगळाच अत्यंत महत्त्वाचा विषय हाताळणार आहोत आणि त्याची चर्चा करणार आहोत. कारण एवढं आपण पीक काढतो, उगवतो आणि मानवानं आपल्या प्रगतीसाठी जंगलावर अतिक्रमण करून जास्तीत जास्त शहरीकरण केलेलं आहे. जंगलाचं क्षेत्र कमी झालेलं आहे आणि वनातले जंगलातले राहणारे प्राणी पाणी आणि भक्ष्य किंवा त्यांचं भूक मिटवण्यासाठी नेहमी शहरामध्ये येत आहेत हे आपण बघतोय. आणि शेतामध्ये सुद्धा जेव्हा आपण एवढं मेहनतीने पीक उगवतो त्यावेळेस नेहमी एक सर्वसाधारण समान एक समस्या समोर आलेली आहे की आम्हाला रानडुकराचा त्रास होतो, हरणाचा त्रास होतो, माकडाचा त्रास होतो, रानटी जनावरांचा त्रास होतो. मानवानं प्रत्यक्षात त्यांच्या अधिक्षेत्रामध्ये अतिक्रमण करून त्यांची जागा बळकावल्यामुळं गुन्हा आपला आहे. प्रगतीच्या नावाखाली आपण जंगलामध्ये असंतुलन तर केलंच नैसर्गिक, तर आज आपण या महत्त्वाच्या विषयावर विशेष रानडुकराबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. आणि पुढचे 1 आणि 2 एपिसोड कदाचित जर वेळ नाही पुरला तर याच्याबद्दल शेतकऱ्यांनी काय काय उपाय करता येणं शक्य आहे. 100% उपाय त्याला तर नियंत्रण होणं अवघड आहे, पण तरीही जास्तीत जास्त टक्केवारी आपण बघूया. विशेषतः रानडुकराच्या बाबतीमध्ये आम्ही जेव्हा विदर्भामध्ये डाळिंबाचा प्लॉट घेतला होता, 1000 एकरावर डाळिंब होते. 950 शेतकऱ्यांना डाळिंब लागवड्यापासून विक्री करेपर्यंत त्यांना आम्ही मदत केली. त्या दरम्यान जेव्हा डाळिंबामध्ये पूर्ण इसाप पद्धतीनं सेंद्रिय पद्धतीनं जेव्हा लागवड केली त्यावेळी गांडुळांची संख्या प्रचंड वाढली. डाळिंबाच्या बुडाला गांडूळ, मित्रकिडी वगैरे असल्यामुळं अतिशय सेंद्रिय किंवा इसाप पद्धतीनं विषमुक्त आपण लागवड केली. त्या ठिकाणी असा अनुभव आला आम्हाला की खूप मोठे रोपं लावल्यापासून जसे जसे डाळिंबाची वाढ होईल तसे गांडुळाची संख्या वाढत गेली आणि गांडूळ खाण्यासाठी रानडुकराचा त्रास प्रचंड वाढला. तर त्या ठिकाणी बरेचसे उपाय करून पाहिले. त्या उपायाची माहिती आपण एक संकलित मी केलेली आहे, ती उपयुक्त होईल असं मला वाटतंय. त्यानिमित्तानं आपण रानडुकराचं एक वैशिष्ट्य लक्षात घ्या तुम्हाला. त्यांचं रानडुकरांना माणसावरही हल्ला करतात, कळपाने फिरतात, खाली मान घालून जमीन हुंगत हुंगत भक्ष्य शोधतात. देवानं किंवा निसर्गानं त्याला दृष्टी कमी दिलेली आहे मित्रांनो. त्याला लांबचं दिसत नाही आणि त्याला ऐकू सुद्धा कमी येते, अत्यंत कमी येते. म्हणून आपण बघतो की जमीन हुंगत हुंगत ज्या ठिकाणी खाद्य असेल त्या ठिकाणी नजर थोडी जवळ नजरेमध्ये आलं की त्या ठिकाणी तो उकरायला सुरू करतो. मग डाळिंबाचं बूड असो, फळझाडाचं बूड असो, कोणते पिकं असो, उभे पिकं असो, भुईमुग असो, त्या ठिकाणी उकरून उपटून मग ते त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा प्रयत्न करतो. तर या रानडुकरांच्या हुंगण्याची क्षमता हा त्यांचा वीक पॉईंट आहे. त्याच्यामध्ये हुंगण्याची क्षमता आणि दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता कमी आहे. याचा आपण फायदा घेऊन जर उपाययोजना केली तर ते बरेचसं आपण त्याच्यापासून उपाय आपल्याला परिणामकारक मिळवता येतात. आता मी यादी काढलेली आहे, त्याच्यामध्ये मागं पुढे होण्याची शक्यता आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे, ताराचं कुंपण, टोकदार पाते असलेल्या ताराचं कुंपण. हे कुंपण 2 पदरी नाही जमत, 3 पदरी कुंपण पाहिजे. दोन तारामध्ये 1 फुटाचं अंतर पाहिजे आणि गोलाकार टोकदार पात्याचं हे कुंपण 3 पदरी जर आपण भोवताली लावलं सुरुवातीला खर्च करून, आणि त्याची उंची कमीत कमी 3 फूट पाहिजे मित्रांनो, त्या ठिकाणी ते कुंपण करता येईल आपल्याला. ताराच्या कुंपणामध्ये 12 व्होल्टचा सौर शक्तीवर चालणारा करंट सुद्धा आपल्याला सोडता येईल. 12 व्होल्टचं त्या ठिकाणी आपल्याला करंट सोडावं लागेल, जेणेकरून तो मरणार नाही, फक्त त्याला झटका लागेल आणि तो दूर पडेल. एक ताराच्या कुंपणाचं आपल्याला एक उपाय करता येईल. त्यानंतर आम्ही असं सांगू इच्छितो तुम्हाला की शेताभोवती, पूर्ण शेताभोवती प्लॉट असेल आपला, भाजीपाल्याचा असो, भुईमुगाचा असो, सोयाबीनचा असो, कोणतेही पीक ज्या ठिकाणी रानडुकराचा त्रास आहे आपल्याला, त्या शेताच्या भोवती 2 फूट रुंद आणि 1.5 फूट खोल असा चर खोदा. गोलाकार चर घ्यायचा
त्याची खोली 1.5 फूट पाहिजे आणि रुंदी 2 फूट पाहिजे. या ठिकाणी 2 पर्पज सर्व होत जाते. उद्देश आपले 2 त्याचे आपण साध्य करू शकतो. एक तर पावसाळ्यामध्ये जलसंधारणाचं काम होईल. पावसाळ्यामधलं पाणी साचून राहील आणि आपल्या विहिरीचं पाणी वाढेल. आणि या रुंद चरामुळं त्याला अडथळा होईल आणि रानडुकरे यायचे बरेचसे कमी होतील. आता बाकी बरेचसे तुम्ही योजून पाहिलेत, त्याचे अनुभव पण कमी जास्त आलेत आणि त्यांनाही सवय झालेली आहे, तेही हुशार प्राणी आहे. ध्वनिवाहक यंत्रे तुम्ही वापरले आहेत, तर त्या ठिकाणी सुद्धा ध्वनिवाहक यंत्र जर चांगले सापडले तुम्हाला, ते आपण यंत्र वापरून त्याचा ध्वनी बाहेर निघतो आणि त्याला वाटते की बाबा माणूस किंवा काहीतरी जवळच आहे. त्यानंतरचा उपाय तुम्हाला मी सांगू इच्छितो, जे पीक आहे तुमचं, ज्याच्यापासून तुम्हाला संरक्षण हवं आहे रानडुकरापासून वगैरे, तर त्या ठिकाणी तुम्हाला जमीन ओली असताना पिकाभोवती आपले अंड्याचे मिश्रण घ्यायचं आणि ते अंड्याचं मिश्रण त्याच्यामध्ये पाणी मिसळून त्याची फवारणी करायची ओल्या जमिनीवर. त्या ओल्या जमिनीवर आपण जेव्हा अंड्याचं मिश्रण जेव्हा फवारतो जमिनीवर, पिकावर नाही, जमिनीवर पूर्ण फवारणी करायची त्याच्या वासामुळे, आणि संध्याकाळी फवारणी करायची. त्याच्या वासामुळे सुद्धा बराचसा आपण तो एक उपाय योजून बघता येते. आता आपल्याकडे गावामध्ये स्थानिक डुकरं आहेत, जे फक्त घाण खातात, नालीवर जगतात, म्युन्सिपाल्टीमध्ये इकडे तिकडे फिरतात, कचरा खातात. तशा या डुकरांचे शेण गोळा करायचं आणि त्याची सुद्धा आपल्याला फवारणी करता येते. त्याचा वास त्याला अत्यंत असह्य होतो, तुला नकोसं होतं ते. त्या शेणाचा वास बघून पिकाभोवती जेव्हा आपण फवारणी केलेली आहे त्या पाळीव डुकराच्या शेणाची, त्या ठिकाणी सुद्धा आपण थोडासा अटकाव करू शकतो. आता मी आधी म्हटल्याप्रमाणे रानडुकराची हुंगण्याची क्षमता खूप आहे. हुंगत जाते आणि त्याचं नाक नेहमी ओलसर असते, नेहमी पाणीदार असते, ओलसर असते. त्याला काही पण चिटकू शकते लगेच आणि त्याला सवय आहे असं ताठ मानानं जायचं, पळत जायचं अजिबात सवय नाही त्याला, दुसऱ्या जनावरासारखे वगैरे. तो जमिनीला हुंगत जातो. तर या क्षमतेचा आपण वापर करावा. त्यासाठी मानवी केस, तुम्ही शेताच्या चारी बाजूला मानवी केस जे आहे ते कटिंग सलूनमध्ये मिळू शकतात, ते केस असे पसरायचे. जेव्हा तो मान खाली घालून शेतामध्ये जाईल तर ओल्या नाकाला त्याचे केस चिटकतील आणि तो बेचैन होतो. ते केस टोचतात त्याला आणि बेचैन होऊन तो म्हणतो इथं काही बरोबर नाही ठिकाण, आपण दुसरीकडे जाऊया. तर हे मानवी केसाचा उपाय सुद्धा आपण त्याचा योजू शकता, आपण त्याचे प्रयत्न करू शकता. बरेचशा लोकांनी अनुभव घेतलेत, ते काही जास्त उपयोगाचं झालं नाही. विविध रंगाच्या साड्या बऱ्याचशा कुंपणाभोवती त्यांनी लटकून ठेवल्यात, असं बांधून ठेवल्यात भोवताली गोल कुंपणासारखं, परंतु त्याचा प्रभावी उपाय काही त्याच्यामुळे उपाय होत नाही. परंतु तो सुद्धा उपाय याच्या यादीमध्ये आपण शेताभोवती विविध रंगाच्या साड्या आपण वापरू शकतो. आता मी म्हटल्याप्रमाणे स्थानिक डुकरं जे आहेत, जे आपल्याला इजा करत नाहीत, अंगावर धावत नाहीत, त्यांच्या शेणाचे जे आहेत, शेण वाळल्यानंतर त्याच्या गवऱ्या सुद्धा आपण जाळू शकतो. जसं आपण म्हटलं की त्याचा आपण ओल्या शेणाची फवारणी करा, तसं वाळलेल्या शेणाची गवऱ्या जे होतात त्या गवऱ्या जाळून मातीच्या भांड्यात घ्यायच्या, त्या मातीच्या भांड्यात द्यायच्या आणि तसे असे मातीचे भांडे जाळून असे काही अंतरावर आपण त्याचा धूर निघेल याच्याप्रमाणे हे उपाय शेताभोवती करू शकतो. आता पिकाभोवती ज्याला काटे त्याला आवडत नाहीत, त्याला कुंपणसारखं होते, लाईव्ह फेन्सिंग, त्यासाठी आपण शेताभोवती करडीच्या 4-5 ओळी, ते काटेरी असल्यामुळे त्याला सुद्धा अटकाव होऊ शकतो, करडीच्या 4-5 ओळी आपण शेताच्या भोवती टाकू शकता. एरंडीच्या ओळी टाकू शकता. एरंडी याच्यासाठी की त्याच्या विशिष्ट रसायन आहे, ते रसायन ते डुकरांना आवडत नाही. त्याचप्रमाणे काटेरी असलेलं करवंद आहे, कोरफड आहे, घायपात आहे, बोर आहे आणि काटेरी निवडुंग आहे. अशा वनस्पतीची आपण लागवड जर केली तर या काटेरीपणामुळं ते सुद्धा येत नाही. आता आम्हाला एका यांनी चांगली मदत केली, मला कोणाची जाहिरात करायची नाही, परंतु त्याच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. पाटील बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड, जळगावला पाटील बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड, त्यांचं भागमभाग नावाचं सुद्धा एक यंत्र आहे, ते सुद्धा आम्ही वापरलं होतं. टार नावाचं दुसरं एक यंत्र आहे. तर पाटील बायोटेकचा नंबर मी आम्हाला सांगतो तुम्हाला, 0257 2257 377. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांचे काय प्रोडक्ट असतील ते वापरू शकता. दुसरं म्हणजे महाराष्ट्र बायो फर्टिलायझर्स, ही कंपनीसुद्धा अतिशय चांगले काही प्रभावी उपाय त्यासाठी त्यांच्याकडे सुद्धा उपकरणं उपलब्ध आहेत.
त्यांची वेबसाईट आहे www.mbfindia.net किंवा नंबर आहे 02382 256151 02382 256151. यांच्याकडे टार नावाचं सुद्धा 345 रुपये लिटरचं एक औषध आहे, ते सुद्धा आपण वापरू शकता. तर याप्रमाणे आपण आता पुढच्या एपिसोडमध्ये सुद्धा मी हाच एपिसोड आणखी माहितीसाठी तुम्हाला सादर करणार आहे. तो पण या उपायाची आपण पडताळणी बघावी अशी माझी नम्र विनंती. धन्यवाद मित्रांनो.